थेट जाऊयात आता पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस सुरूच आहे। पंचगंगा नदीने इशाऱ्याची पातळी ओलांडली आहे। तिची वाटचाल आता धोका पातळीकडे सुरू झाली। पंचगंगा नदीची पाणी पातळी 41 फूट 4 इंच इतकी आहे। इशारा पातळी ही 39 फूट इतकी, तर धोक्याची पातळी 43 फूट इतकी। जिल्ह्यातल्या सर्व नद्यांचं पाणी पात्राबाहेर पडल्यानं अनेक मार्ग सध्या बंद झाले आहेत। मार्गांवर पाणी आलं। जिल्ह्यामध्ये गेल्या 24 तासात तब्बल 1454 मिलीमीटर पावसाची नोंद झाली। सर्वाधिक पाऊस गगनबावडा तालुक्यात 293 मिलीमीटर इतका पडलाय। माझे सहकारी प्रताप नाईक आपल्याबरोबर आहेत कोल्हापूरवरून। प्रताप, जिल्हाभरामध्ये नेमकी काय परिस्थिती आहे सध्या? अजित, आपण बघतो की सलग 5 दिवस कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मुसळधार असा पाऊस पडतोय। कोल्हापूर जिल्ह्यातल्या सगळ्याच भागामध्ये पावसाचा जोर चांगला असल्यामुळे आपण बघतो की सगळ्यांच्या नद्यांच्या पाणी पातळी झपाट्याने झालेली आहे। पंचगंगा नदी आता अवघी 6 इंच बाकी आहे धोका पातळी ओलांडायला। आता त्याची पातळी जी आहे ती 42 फूट 6 इंच इतकी आहे। एकूणच आपण बघतो की ज्या वेळेला पंचगंगा नदी धोका पातळीची पातळी ओलांडते त्यावेळेला त्याच्यानंतर मात्र अनेक भागात पाणी जातं। त्यामुळे जिल्हा प्रशासन सतर्क झालेलं आहे। जवळपास 70हून अधिक बंधारे पाण्याखाली गेलेले आहेत। अनेक मार्गावर पाणी आल्यामुळे ते मार्ग सुद्धा बंद झालेले आहेत। कोकणाला जोडणारे 2 रस्ते आहेत ते सुद्धा बंद झालेले आहेत। त्याचबरोबर राधानगरी तालुक्यामध्ये अनेक ठिकाणी डोंगर खचलेले आहेत अशा प्रकारची आपल्याला माहिती मिळालेली आहे। एकूणच या सगळ्या पार्श्वभूमीवर एनडीआरएफच्या टीमला जिल्हा प्रशासनानं पाचारण केलेलं आहे की साधारण 1 ते 2 तासामध्ये ते कोल्हापुरात दाखल होतील। कारण उद्या जर धोका पातळी ओलांडली तेव्हा कशा प्रकारे याला हाताळायचं यावर जिल्हा प्रशासन विचार करते आणि त्या दृष्टीने पावलं टाकत आहे। सध्या कुठल्याही प्रकारची अडचण आलेली नाहीये, पण अशा प्रकारची आपत्ती उद्भवू शकते म्हणून प्रशासनानं सतर्कतेची भूमिका घेतलेली आहे। त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात पावसामुळे समाधान व्यक्त करता आलं तर पाण्याची एकूण तीव्रता किंवा एकूण जे वाढलेलं फोर्स आहे तो पाहता मात्र चिंतेचं वातावरण अनेकांच्या आपण आवाहन करूयात आता जिथे प्रेक्षक आपल्याला पाहत असतील कोल्हापूर जिल्ह्यातले दुर्गम भागामधले, कृपया आपण जर गरज असेल तरच घराच्या बाहेर पडा आणि एकूण आता सगळे छोटे बंधारे पूल सगळे पाण्याखाली आहेत ते ओलांडण्याचा आपण प्रयत्न करू नका। आणि आता जिथं जे लोक नदी किनारी राहत आहेत त्यांनी या सगळ्याचा अंदाज घेत राहिलं पाहिजे, कारण धोका पातळी वाढणारे पंचगंगेची। धन्यवाद प्रताप माहिती करता। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।